यात्रा जत्रा म्हटलं की लोकांचा उत्साह वेगळाच, पण एक अशी यात्रा आहे जी पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो। ही यात्रा आहे काटे बारस यात्रा। या यात्रेत भाविक काट्यांवर उड्या मारतात। पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात काटे बारस यात्रा पाहायला मिळते। दिवाळीनंतर होणाऱ्या महादेवाच्या यात्रेत लोक उघड्या अंगाने काट्यांमध्ये उड्या घेतात। यात्रेतील हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी असते। हर हर महादेवाच्या जय घोषात, ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत उघड्या अंगाने बाबळीच्या काट्याच्या ढिगांमध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेतल्या जातात। पुरुष भक्तांचे हे दृश्य अंगावर काटाच आणणारे आहे। तशी काटे बारस यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा, प्राचीन परंपरा असलेल्या या यात्रेला एक खास मान देखील आहे। सकाळी पालखी नदी घाटावर जाऊन देवाला आंघोळ घातली जाते आणि पालखी मंदिरात येते। मंदिराच्या प्रांगणात गावकरी काट्यांचा ढीग आणून रचतात। पालखी आल्यावर त्या ढिगाला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि नंतर गुलालाची उधळण करत लोक काट्यात उड्या घेतात। असं केल्यानं आपलं दुःख दूर होतं अशी लोकांची श्रद्धा आहे। ही काटेरी परंपरा मोडण्यासाठी अनेकदा प्रयत्नही झालेत, मात्र गावकरी ती परंपरा सोडायला तयार नाहीत। जीर्णोद्धार समिती अध्यक्ष गुळूंचे आमच्याकडे एक राजस्थानी वंशावळ नोंद करणारे पुरोहित यायचे आणि त्या पुरोहितांकडं आज सुद्धा देखील असे लिखाण आहे की हे मंदिर पूर्वी 1200 शतकातलं आहे। आता हे 1200 शतकातलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातलं जर मंदिर असेल तर तिथून पुढच्या पिढ्यानपिढ्या ही प्रथा चालू असावी असा एक वाटतं मनाला। परंतु माझं वय आता 70 वर्ष असताना सुद्धा माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा हे सांगत होते की अशी काटोबार म्हणजे ह्याला कमीत कमी तरी आपल्या अंदाजाने किती वय लावायचं या यात्रेच्या उत्सवाला हे आपण ठरवू तरी शकत नाही। परंतु 1200 शतकाचं मंदिरापासून ही प्रथा चालू बरेचसे म्हणजे पुष्कळ अलीकडच्या काळात जरी धरलं तरी 1500 वर्षाच्या आसपासची तरी नक्कीच प्रथा असावी। आणि ही प्रथा आज रोजी इतक्या जोशानं आणि उत्साहानं साजरी होत चाललेली आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या यात्रेचं स्वरूप भारतामध्ये आणि ह्या तुमच्या माध्यमातून तर जगापर्यंत पोचलेलं आहे आणि इथून पुढे ह्या यात्रेची भरमसाठ अशा पद्धतीनं प्रसार होणार आहे ही नक्कीच खात्री आहे। हे जे सांगा मंदिरासमोर जे फास्ट टाकले जातात हे श्री क्षेत्र गुळूंचे म्हणून गाव आहे। माझं नाव विराज रामचंद्र निगडे। या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की पूर्वी या ठिकाणी गवळी लोक राहतात, तर ते गवळी लोक दुधापासून दही तूप बनवत होते। ते दही तूप बनवत असताना त्यांना त्या ठिकाणी जो रांजण मडका असतं त्यातून ज्योत वर येताना दिसली, त्याला आपण ज्योतिर्लिंग असे म्हणतो। त्या ठिकाणी मग त्यांच्या स्वप्नात आलं की या ठिकाणी स्वतः शंकर भगवानाचं अस्तित्व आहे, म्हणून त्या ठिकाणी खोदाई केली असताना त्या ठिकाणी शिवलिंग निघालं। ते शिवलिंग आज बी अस्तित्वात आहे। आणि हे जे 12 दिवसाची यात्रा असते, ह्या 12 दिवसाच्या यात्रेमध्ये 12 दिवस सर्व लोकांचा उपास असतो। 11व्या दिवशी अशी घटना घडते, अशी आख्यायिका आहे की अशी घटना घडते की त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची जी बहीण आहे ही बहीण या ठिकाणी देवाचं आणि बहिणीचं काहीतरी भांडण होतं, म्हणून बहीण रुसून एक अर्धा किलोमीटरवर जाऊन बसते। त्या ठिकाणी देव स्वतः त्या बहिणीला मनवायसाठी म्हणा किंवा त्या बहिणीला परत घरी येण्यासाठी, देवळात येण्यासाठी तयार करण्यासाठी असे सांगतात की तू माझ्या मंदिरात ये, माझी चूक झाली। तर बहीण म्हणते कशासाठी तू चूक केली, तर त्यावेळेस देव सांगतात की ठीक आहे माझी चूक झाली, याचं मी प्रायश्चित्त करायला तयार आहे। देव म्हणतात की माझे जे भक्त असतील इथून पुढे त्यांच्या अंगात
ज्यांच्यात संचार माझा होईल ते भक्तजण या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण विहिरीत पाण्यात सुळका मारतो त्या पद्धतीनं या ठिकाणी काट्याच्या फेसामध्ये मोठाच्या मोठा काट्याचा ढीग असतो, त्या काट्याच्या फेसामध्ये सहज आणि उत्साहाने आणि आनंदाने ज्यांच्या अंगात देव संचारतो, स्वतः ज्योतिर्लिंग संचारतो, ते स्वतः या ठिकाणी पाण्यात उडी मारावे असे काट्यात उड्या मारतात आणि त्या ठिकाणी प्रायचित्त करतात. त्याचं वैशिष्ट्य एक असं आहे की देव स्वतः प्रायचित्त करायला तयार असल्यामुळे कोणालाही काटा टोचत नाही, कोणालाही जखम होत नाही, रक्त जरी आलं तरी वेदना होत नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. मंदिरात भक्तजन आल्यानंतर त्या ठिकाणी अंगारा लावला की त्यांचं सर्व वेदना थांबतात आणि हसत खेळत आनंदाने ते आपल्या भक्तजन घरी जातात. अशी ही आख्यायिका आहे. महाराष्ट्रात, जगात. कशी वाटली तुम्हाला काटेवारस यात्रा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.